हा सर, तुमचं नाव सांगा. मी LD ताटू, शिवराणा सेवा संघ व नागरी विकास सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष. आज अनोखा रक्षाबंधन कार्यक्रम या ठिकाणी साजरा झाला. निराधार विधवा भगिनींना आपण दिवाळी भेट देतो त्याप्रमाणे रक्षाबंधन हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये साडीचोळी देऊन व काही भेट देऊन या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला व कार्यक्रमामध्ये ज्यांचे अश्रू ढळतात त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न ह्या कार्यक्रमातून मोठ्या उत्साहामध्ये झाला. 20 पेक्षा अधिक भगिनी या ठिकाणी सहभागी झाल्या आणि आनंदात या ठिकाणी त्यांना आनंद झाला. आणि नागरी विकास सेवा संस्था आणि शिवराणा सेवा संघ एक आनंद देण्याचा प्रयत्न करतो आणि या ठिकाणी आम्ही त्यांचा भाऊ म्हणून या ठिकाणी समाजानं निराधारांचं नुसतं रक्षणच नाही तर निराधारांच्या अडीअडचणी समाजात असलेल्या रूढी परंपरेनं होणारे हाल जे आहेत त्याच्यातून मुक्त व्हावे आणि आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत हे दाखवून देण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलं. या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये सकाळपासून गर्दी होते. या ठिकाणी भरतसिंग गुणावत काका असेल, या ठिकाणी गणेश राजपूत, दिगंबर बंगाले सर असतील, रामदास पदार असतील, सूर्यकांत या ठिकाणी सूर्यकांत असेल, या ठिकाणी गणेश राजपूत असेल, अनेक कार्यकर्ते या ठिकाणी झटत होते. अंजलीताई कुकोले असेल, वंदना शिंगारे असेल, लक्ष्मीबाई मोरे असेल, अनेक महिला भगिनी या कार्यक्रमासाठी नियोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला. आणि प्रत्येकाला चांगल्या क्वालिटीचे एकसारख्या साड्या आम्ही या ठिकाणी साडीचोळी देऊन त्यांना गौरव करण्यात आला व सदैव वर्षातून निराधार भगिनींना 2 साड्या देण्याचं एक दिवाळी आणि एक रक्षाबंधन हे देण्याचं काम आम्ही जरी आम्ही रक्तातल्या नात्याचे नसलो तरी रक्ताच्या नात्यापेक्षा आमची इच्छा आहे, मनापासून इच्छा आहे. आणि ती मना तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, ही सेवा घडवण्याचं काम आमच्या हातून घडो आणि ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे आणि मोठ्या उत्सवामध्ये आम्ही या ठिकाणी त्यांना आनंद देण्याचा अनोखा रक्षाबंधन या ठिकाणी आम्ही साजरा केलेला. किती वर्षापासून घेतात हे रक्षाबंधन आम्ही 3 वर्षापासून घेतो. दिवाळी भेट आम्ही 16 वर्षापासून. किती लोकांचा सहभाग राहतो किती कार्यक्रम? दिवाळी भेटमध्ये 100च्या वर भगिनी असतात आणि मंगल कार्यालयामध्ये तो कार्यक्रम होतो आणि ह्यामुळे आता 20-22 महिलांचा सहभाग ह्या रक्षाबंधन मध्ये होता. रक्षाबंधन मध्ये तुमच्या माझ्या हातावर असलेल्या तुम्हाला लक्षात येईल की किती अनोखा कार्यक्रम या ठिकाणी झाला. या धाग्याचा पवित्र नातं जपण्याची आम्हाला जबाबदारी अधिकच वाढलेली आहे. किती लोकांची टीम आहे, नियोजन कसं करतो तुम्ही ते कार्यक्रमाचं? हे नियोजन आम्ही सामूहिकरित्या हा कार्यक्रम करतो. कार्यक्रमाला जर 15,000 खर्च असेल तर आम्ही कॉन्ट्रीब्युशन करून हा कार्यक्रम साजरा करतो. देणगीच्या रूपातून हा कार्यक्रम आम्ही साजरा करतो. देशवासियांना काय संदेश देणार रक्षाबंधन? अनोखा जे दलित आणि जे निराधार विधवा भगिनी आहेत त्यांच्या पाठीमागे उभं राहा, त्यांना आपुलकीनं वागवा आणि रक्ताच्या नात्याबरोबर सामाजिक स्वरूपाचं जे नातं आहे ते पण मोठं आहे, ते हृदयातून निर्माण व्हायला पाहिजे, ते झालंच पाहिजे. आपलं कर्तव्य आहे दीन दुबळ्यांना बरोबर घेऊन त्यांच्याबरोबर सण साजरा करणं. तुमचं पूर्ण नाव? मी LD ताटू, अध्यक्ष हा नागरी विकास सेवाभावी संस्था व शिवराणा सेवा संघ.